नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहे ते यंग आर्किटेक्ट प्राजक्ता पाठाडेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 4-5 वर्षांपासून त्या क्षेत्रामध्ये काम करतायत. रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये स्पेशली काम करतायत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जरी छोटा असला तरी सुद्धा भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, त्यांना आलेले या क्षेत्रातले अनुभव कसे आहेत आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार तर सर. आपण गप्पांना अशी थोडक्यात सुरुवात करूया. ते म्हणजे आधी आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या क्षेत्राकडे वळण्यामागचं प्रेरणा कोण होती, इन्स्पिरेशन कोणामुळे मिळाली आणि मग तुम्ही आर्किटेक्ट झालात, तर तो सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे की कसा होता आर्किटेक्ट बनण्यापर्यंतचा प्रवास. येस सर, माझी स्कूलिंग आनंद ऋषीजी स्कूल नाशिक रोड इथून झाली आहे आणि आर्किटेक्चरचं शिक्षण मी आयडिया कॉलेज चांची मधून घेतलंय. प्रेरणा म्हणायची म्हणजे वडिलांकडून खूप सपोर्ट होता. ओके. आणि लहानपणापासूनच डिझाईन आणि क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट होता. आणि नंतर भाऊ सिव्हिल इंजिनियर झाला तेव्हा त्याच्या ड्रॉइंग्स करता करता डिझाईन मध्ये आणि प्लॅनिंग मध्ये इंटरेस्ट आला. तेव्हा आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतलं आणि आर्किटेक्चर खरंच खूप सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट आहे डिझाईन किंवा प्लॅनिंग करण्यासाठी. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यातलं आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही आता म्हणलात की लहानपणी ड्रॉइंग क्राफ्टिंगची थोडी आवड होती, मग ती आता या कामाच्या गडबडीत थोडी हॉबी चालू आहे का? नाही, राहून जाते. जेव्हा सॅटर्डे संडे पण भेटतो तो पण साईट विजिट्स किंवा याच्यात जातो. त्यामुळे खरंच हॉबी आता होत नाही, वेळ भेटत नाही त्याला. चलो, मग आता या क्षेत्रात आणखीन एक महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक आर्किटेक्टचा स्ट्रगल असतो, ते म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. मग आपण कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो, आपल्याला थोडं प्रॅक्टिकल अनुभव, तर तो तुम्ही कुठं केला आणि जेव्हा आता स्वतः ज्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली, असा कुठला प्रोजेक्ट होता, तो काम करताना काही अडचणी आल्या का, काही आव्हानं आली का, तर त्याबद्दलही ऐकायचं. येस सर. मी 1 वर्ष इंटर्नशिप अहमदाबादला केली. अहमदाबाद वरून शिकायला हेच भेटलं की प्रत्येकाची एक स्टाईल असते प्रत्येक आर्किटेक्टची, त्यामुळे ती आपण जोपासली पाहिजे, कोणाची कॉपी न करता. आणि नंतर इकडे आल्यावर, नाशिकला आल्यावर 2-3 आर्किटेक्ट कडे मी आधी जॉब केला, बट काहींची प्रॅक्टिस मला बेस्ट वाटली, ती क्षितिज दांडे सरांची प्रॅक्टिस बेस्ट वाटली. त्यांनी भरपूर रेसिडेन्शियल बंगलोज मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स किंवा वेगवेगळ्या स्टाईल्स वापरून भरपूर छान डिझायनिंग केलंय. ओके ओके. आणि पहिला प्रोजेक्ट म्हणायचा म्हटलं, ऑफकोर्स आपल्याला पहिला प्रोजेक्ट ओळखी थ्रूच भेटतो. हो, नक्कीच. तर नेमकी कोरोना काळात मला सिन्नरचा एक प्रोजेक्ट आला होता, तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता. ओळखीचाच होता, मामांचाच होता प्रोजेक्ट. त्याच्यात आव्हान असं की साईट व्हिजिट करता येत नव्हती मला, कोरोना असल्यामुळे. 2020 मध्ये मी तो प्रोजेक्ट केला. तर पूर्ण प्लेन झाल्यावर मला म्हणजे लेआउट झाल्यावर कळलं की इलेक्ट्रिक लाईन 2 मीटरवरच आहे. त्यामुळे प्लॅन ऑन टाइम मला मॉडिफाय करावा लागला. त्यामुळे ते एक चॅलेंज होतं. प्लेन पर्यंत बांधकाम झालेलं आणि त्याला परत मॉडिफाय करणं हे खूपच आव्हानात्मक होतं. ओके. त्यामुळे पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तोही अनुभव मिळाला की किती छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं. इलेक्ट्रिक लाईन म्हणजे इलेक्ट्रिक लाईन पण खूप महत्वाची आहे, हे पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये कळलं. नाहीतर आपल्याला कॉलेजच्या शिक्षणात फक्त थेरॉटिकल नॉलेज असतं. जेव्हा प्रॅक्टिस मध्ये आपण उतरतो तेव्हा कुठे एक अनुभव येत जातो प्रत्येक प्रोजेक्टनी. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही साईटवर पण, आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे तुम्ही साईटवर पण जाता. मग आपण जेव्हा शिक्षण पूर्ण करतो, थोडासा प्रॅक्टिकल अनुभव घेतो आणि जेव्हा साईटवर जातो तेव्हा आपल्या पहिल्यांदा भेट होते ती म्हणजे तिथल्या लेबरशी. आणि त्यात पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये जास्त आहे. तर अशा लोकांबरोबर काम करताना तुम्ही काय काळजी घेता किंवा कसं त्यांना हाताळता आणि काम करून घेता? सर, सुपरविजन खूप महत्वाची गोष्ट आहे जेव्हा अनस्किल्ड लेबर बरोबर आपण काम करतो तेव्हा. कारण आपण त्यांना अवॉइड नाही करू शकत, कारण की इंडियामध्ये प्रचंड मोठी संख्या आहे अनस्किल्ड लेबरची. त्यामुळे आपण त्यांना अवॉइड तर नाही करू शकत, पण सुपरवाइज करून नीट प्रॉपरली अपडेट ते घ्यावे लागतात प्रत्येक स्टेजला. ते आपण एक करू शकतो. आणि ते ज्या गोष्टीत निपुण आहे किंवा ज्या गोष्टीत त्यांचं खरंच चांगला हात बसलेला आहे त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या प्रॉपरली सुपरविजन करून. असं मला वाटतं आपण करू शकतो. दुसरं, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पहिल्याच प्लॅन मध्ये अशी जशी काही छोटे मायनर मिस्टेक्स राहिलेल्या, तर मग प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने महत्व काय आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्लॅनिंग खरंच खूप महत्वाची आहे. काही लोक म्हणजे युजली शहरातले नाही पण गावातले लोक
आर्किटेक्टला प्रेफर नाही करत, ते बांधून देतात, कॉन्ट्रॅक्टरला घेऊन बांधून देतात. पण प्री प्लॅनिंग खरंच खूप गरजेची, कारण की फक्त राहणं आणि ऑफिसमध्ये फक्त काम करणं एवढंच, म्हणजे एवढी स्पेस आपल्याला इम्पॉर्टंट नाहीये. बाकीच्या ज्या सर्व्हिसेस लागतात, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची प्लॅनिंग करणे खूप गरजेचं आहे, नाही तर परत तेच तोडफोड म्हणतो आपण, किंवा रिनोव्हेशन वर्क करावं लागतं, किंवा एक डिझाईन पिरियड लाईफ कमी होऊन जाते बिल्डिंगची, प्रोजेक्टची. बरोबर बरोबर. त्यामुळे प्री प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आर्किटेक्ट खूप महत्वाचे आहे. आता थोडासा या क्षेत्रातल्या आणखीन एका वेगळ्या प्रश्नाकडे होते, म्हणजे तुम्ही मूळच्या नाशिकचे आहात, तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम करताय, तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं पुढच्या 10-15 वर्षांमध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे तर नाशिकचा सर्वांगीण विकास होईल? सर, नाशिक म्हटलं तर आता मुंबई, पुणे, नागपूर नंतर नाशिकचंच नाव डेव्हलपिंग सिटी आहे. बरोबर. आणि नाशिकला भरपूर हेरिटेज वारसा पण आहे, आणि आता कुंभमेळा पण होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग म्हणा किंवा अर्बन प्लॅनिंग मध्ये NMC किंवा गव्हर्नमेंटने जास्त लक्ष द्यावं. बरोबर. आणि ज्या एक IT किंवा इंडस्ट्रीयल बिल्डिंग्सला जास्त प्रोत्साहन द्यावं, कारण की रेसिडेन्शियल बिल्डिंग्स तर होतातच आहे नाशिकमध्ये, त्याच्यात काही नाही. बट IT मध्ये एक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल सेक्टर पण वाढवावं नाशिकचं, ते वाटतं मला. एवढंच वाटतं. मग त्याच्यात प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? रस्ते असेल किंवा IT इंडस्ट्री इथं वाढण्यासाठी प्रशासनानं आता काय पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून चांगल्या इंडस्ट्रीज इथे येतील? सर, मला वाटतं प्रशासनाने काही कन्सेशन्स दिले पाहिजे, लँड अवेलेबल करून दिली पाहिजे इंडस्ट्रियल किंवा IT सेक्टरसाठी. तसं प्रॉपर सुविधा द्यायला पाहिजे. अगदीच बरोबर. त्या असतील बेसिक फॅसिलिटी तर त्या सगळ्या इंडस्ट्री बेसिक फॅसिलिटी असेल तर कोणी, म्हणजे मुंबई पुण्याच्या लोकांना आता खूप सॅच्युरेशन झालंय, त्यामुळे त्यांना इकडे वळणच आहे, येतीलच. दुसरं, तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये आपण म्हणतो स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत, तर स्टील निवडताना काय पॅरामीटर्स असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काय असतात जनरली? सर, मोस्टली ड्युरेबिलिटी, आणि आपण डिझाईन करताना आपली डिझाईन कशी आहे, कॅन्टिलिव्हर आहे का, किंवा किती फ्लोअर्सचं स्ट्रक्चर आहे, किंवा आपली कर्व डिझाईन आहे का, त्याच्यानुसार आपण स्टील किंवा RCC स्ट्रक्चर बघतो. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलं होतं कुठल्या प्रोजेक्टमध्ये? नाही सर. असू दे, काय हरकत नाही. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण आर्किटेक्ट येतात, तुमच्यासारख्या मुली येतात, दुर्दैवाने या क्षेत्रामध्ये मुलींचं प्रमाण अजूनही कमी आहे आपण असं म्हणतो, तर त्याप्रमाणे जर त्यांचंही प्रमाण वाढावं असं वाटत असेल आणि नवीन नवीन आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये यावं असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, त्यांची मैत्रीण म्हणून, सिनियर म्हणून? सर, प्रॅक्टिस खूप मेन आहे, एवढंच कळलंय मला. कारण कॉलेजमध्ये जे शिकवतात ते खरंच थेरॉटिकल नॉलेज असतं, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि प्रॅक्टिस आपण छोट्या शहरांपासून चालू करावी, मोठ्या शहरांपेक्षा, कारण छोट्या ऑफिसमध्ये जो एक्सपिरियन्स भेटतो, जे एक्सपोजर आपल्याला भेटतं, ते मोठ्या ऑफिसमध्ये भेटत नाही, जे कॉर्पोरेट लेवल ऑफिस असतात तिथे. बरोबर. त्यामुळे एक छोटा स्टार्ट करावा असं मला वाटतं. बरोबर. सो या होत्या आर्किटेक्ट प्राजक्ता पाठाडेची, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फार महत्वाचं आहे की छोट्या शहरांमध्ये खरं तर या विकासाला खूप जागा आहे, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतोय आणि इथं मोठ्या प्रमाणात स्कोप आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये नक्की या क्षेत्रामध्ये खूप संधी तुमची वाट बघतायत. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.